तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। मी विशाल जगदाळे आता आहे धाराशिव मध्ये आणि धाराशिव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे आणि हे आंदोलन जे आहे ते केंद्र सरकारने जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या संदर्भातला आहे। तर आपल्याबरोबर संजय पाटील दुधगावकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात की नेमकं आंदोलना पाठीमागचा उद्देश काय आहे आणि ते काय सांगतायत। काय सांगाल तुम्ही? आंदोलनाचा उद्देश हाच आहे की काल केंद्र सरकारनं अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काही दिलं नाही। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलं नाही, दलिताला दिलं नाही, आदिवासीला दिलं नाही, भटक्याला नाही, मागासाला नाही, अल्पसंख्याकाला काहीच नाही। ज्या महाराष्ट्र राज्यातून जी राजधानी आमची मुंबई, जी आपलं उर्वरित महाराष्ट्र आहे, आज देशामध्ये आयकर आणि टॅक्स मध्ये आपलं महाराष्ट्र दोन नंबरला आहे, एक नंबरला आहे टॅक्स भरण्यामध्ये। पण आपल्या महाराष्ट्राला मात्र देताना केंद्र सरकारनं जे त्यांचं पक्षधार्जिनी धोरण आहे, त्यांनी आंध्र आणि बिहारला जे पैसे दिले आणि महाराष्ट्राला वाटण्याचा अक्षदा दिला, त्याच्या निषेधार्थ हे आमचं धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या वतीनं हे आमचं निषेध आंदोलन आहे। आम्ही केंद्र सरकारला इशारा देऊ देत आहोत की या महाराष्ट्रातल्या गरीब काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर या केंद्र सरकारनं आम्हाला काहीच न देता वाटण्याचा अक्षदा दिलाय। आमच्या कांद्याच्या भावाचं बोलले नाहीत, आमच्या सोयाबीनच्या भावाचं MSP बद्दल त्यांनी वाढ केली नाही, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो। जगाची राजधानी म्हणून घेणाऱ्या मुंबईला या सरकारनं वेठीस धरायचं काम चालू केलंय, महाराष्ट्राला वेठीस धरायचं काम केलंय, महाराष्ट्रातल्या जनतेला वेठीस धरायचं काम केलंय। त्या केंद्र सरकारचा धिक्कार करण्यासाठी आज आमचं हे निदर्शन आंदोलन आहे। तुम्हाला असं म्हणायचंय का की केंद्र सरकार जाणीवपूर्वक महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आहे आणि आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आलेला आहे? 100% बघा, अर्थसंकल्पामध्ये बघा तुम्ही, या महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पामध्ये आपलं महाराष्ट्र आयकर आणि GSTच्या माध्यमातून किती पैसे देत आहे आणि आपल्याला पैसे किती दिलेत हे सर्वसामान्य माणसाला कळालंय। कारण वर्तमानपत्रात आज उघडलं तर कळालं की महाराष्ट्राला अत्यंत वाईट वागणूक अर्थसंकल्पात कसली तरतूद केंद्र सरकारने केली नाही, परंतु भाजप दार्जिन्या बिहार आणि आंध्र प्रदेशला मात्र अब्जावधी रुपये दिलेत। सरकार टिकवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे असं आपलं म्हणणं आहे? केंद्र सरकार जे भाजपला पाठिंबा देणार आहे त्या सरकारच्या त्या राज्याला केंद्र सरकारनं झुकतं माप दिलंय, ढळतं माप दिलंय आणि त्यांची पिशवी भरून वाहिली। त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की आम्ही महाराष्ट्रातून GST दिली, आम्ही महाराष्ट्रातून आयकर देतो, ते सगळ्यात जास्त देणाऱ्या मुंबईला बकाल करायचं काम केंद्र सरकार करायले। या सगळ्या गोष्टीचा आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरती काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? राजकारणाचं सोडून द्या, पण सामान्य माणूस जो महाराष्ट्राचा आहे, आज हे संघ राज्य आहे भारत वर्षामध्ये, भारत देशामध्ये महाराष्ट्र सुद्धा राज्य आहे, मग हे राज्य देशाच्या बाहेर आहे का असं कधी कधी महाराष्ट्रातल्या जनतेला वाटायले। तर महाराष्ट्र हे देशाच्या बाहेरचं राज्य आहे का अशी प्रतिक्रिया आपल्याला संजय पाटील दुधगावकर साहेबांनी दिलेली आहे आणि हे आंदोलन धाराशिव ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत आहे। विश्व विशाल न्यूज वरती आपण अशाच बातम्या पाहणार आहोत, त्यासाठी विश्व विशाल न्यूजला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा। आपण इथं थांबूया। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।